राम राम मंडळी. टरबूज आणि खरबूज पिकामध्ये एक येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे विल्टिंगची समस्या, किंवा ज्याला आपण टरबूज खरबूज पिकामधले आकस्मिक मर असे म्हणू शकतो. हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येण्याचे प्रमुख कारण व त्याच्यावरती उपाय आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. टरबूज खरबूजच्या प्लॉटमध्ये विल्टिंगची समस्या येण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतील फ्युजेरियम आणि पायथेनियम नावाची घातक बुरशी. या बुरशीचा अटॅक आपल्या प्लॉटवरती झाल्यानंतर आपल्याला विल्टिंगची समस्या दिसून येते. त्याचबरोबर पाण्याचा कमी वापर आणि पाण्याचा जास्त वापर देखील आपल्या प्लॉटमध्ये विल्टिंगची समस्या आणू शकतो. वातावरणातील बदलामुळे देखील विल्टिंगची समस्या आपल्याला दिसून येऊ शकते. मग याच्यावरती आपण कोणता उपाय केला पाहिजे? त्यासाठी आपल्याला एखादं चांगलं बुरशीनाशक वापरणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही धानुका कंपनीचे कोनिका नावाचे बुरशीनाशक 500 ग्राम ड्रीपद्वारे आपल्या प्लॉटमध्ये वापरू शकता. याच्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये येणारी विल्टिंगची समस्या आपल्याला कंट्रोलमध्ये होणार आहे. याच्यातील कंटेंट बघायचे झालं तर कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि कासुकामायसिलिन हे घटक असलेल्या कुठल्याही कंपनीच्या बुरशीनाशकाचा तुम्ही आपल्या टरबूज खरबूज पिकातील विल्टिंगच्या रोगासाठी वापर तुम्ही करू शकता. जर आपल्या प्लॉटमध्ये विल्टिंगची समस्या आपल्याला दिसून येत असेल, अशा वेळेस उशीर न करता आपण बायर कंपनीचे एलिट या बुरशीनाशकाचा 500 ग्राम एका एकरासाठी, त्याचबरोबर आपल्याला एक बॅक्टेरियल बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिलिन 3% हे घटक असलेल्या कुठल्याही कंपनीच्या तुम्ही बुरशीनाशकाचा 300 ग्राम याच्यासोबत वापर करू शकता. ही फवारणी जर आपण आपल्या प्लॉटमध्ये घेतली तर आपल्या प्लॉटमध्ये येणारी विल्टिंगची समस्या ही कंट्रोलमध्ये येणार आहे. धन्यवाद मित्रांनो.